नमस्कार. आज आपण गावरान पद्धतीने दुधी भोपळ्याचं अगदी छान असं भरीत करणार आहे. तुम्ही वांग्याचं भरीत खूपदा खाल्लं असेल, पण या पद्धतीचं दुधी भोपळ्याचं भरीत एकदा नक्की ट्राय करून बघा. तर थोडा वेळ न घालता या रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग पुसून घ्यायचा. आता यामध्ये आपण एक 3 ते 4 लवंग खोसणार आहे. आपण वांग्याच्या भरतामध्ये उभे वांग्याला चीर देतो आणि त्याच्यामध्ये आपण लसूण सोलून घालतो, पण इथं ती प्रोसेस नाही करायची. इथं आपण लवंग खोसून घालायच्या. याचा एक वेगळा फ्लेवर आपल्या ह्या भरितामध्ये उतरतो, त्याच्यामुळे ही प्रोसेस करून घेणार आहे. तर ते 4 लवंग मी इथं दुधी भोपळ्यामध्ये छान अशा खोवून घेतले. आता आपण या दुधी भोपळ्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं. जसं आपण वांग्याला लावतो तसंच आपण दुधी भोपळ्याला तेल लावून घेऊयात. आणि इथं मी आपण जी फुलक्याची जाळी असते, फुलका भाजताना जी जाळी वापरतो त्या जाळीचा यूज केला आहे दुधी भोपळा भाजण्यासाठी. इथे एक मी मीडियम साईजचा कांदा सोलून घेतला आहे आणि तेलाही चांगलं तेल लावून घेऊयात. आणि आता आपण गॅस ऑन करून घेऊ आणि हा दुधी भोपळा छान असा भाजून घेणार आहे. दुधी भोपळा आणि साईडला कांदा पण ठेवला आहे, तोही छान असा भाजून घेऊयात. तर जसं आपण वांगं भाजतो त्याच पद्धतीने आपण हा दुधी भोपळा वर खाली दोन्ही साईडून चांगला भाजून घ्यायचा. तर खूपदा तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लं असेल, तर या पद्धतीचं एकदा दुधी भोपळ्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. खूपदा दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, तर या पद्धतीने तुम्ही भरीत एकदा नक्की ट्राय करून बघू शकता. तर जसं आपण वांगं भाजतो तसंच आपण दुधी भोपळा चांगला करपूस असा भाजून घ्यायचा. आतपर्यंत चांगला भाजला पाहिजे. इथं कांदा साईडला ठेवला आहे, तोही आपण वर खाली करून आपण भाजून घेऊयात. तर पाहू शकता या पद्धतीने मी छान असा हा दुधी भोपळा आता भाजून घेणार आहे. जास्त काही वेळ लागत नाही दुधी भोपळा भाजण्यासाठी. जसं आपल्याला वांगं भाजण्यासाठी वेळ लागतो तितकाच वेळ दुधी भोपळा भाजण्यासाठी लागतो. आता कांदा छान असा भाजून घेतला आहे, काढून घेऊयात. आणि दुधी भोपळा आता आपण छान असा भाजून घेऊयात. तर इथं पाहू शकता मस्त असा आपला दुधी भोपळा मी आता भाजून घेतला आहे. साईडचा जो कोपरा आहे तो आता राहिला आहे फक्त भाजायचा. बाकी सगळा दुधी भोपळा आता मी भाजून घेतला आहे. गॅस बंद करून घेऊयात. तर बघू शकता चाकू पटकन घुसतो इतपत आपण दुधी भोपळा हा भाजून घ्यायचा. आता हा एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे आणि पाणी घालायचं, थंड पाणी घालून घ्यायचं आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे जे काही ह्याच्यावरती जे काही वरचा दुधी भोपळ्याचं जे काही साल होतं, जे काही करपलं आहे ते पूर्णपणे काळपटपणाचा निघून जातो. तर 2 ते 3 वेळा तुम्ही धुवून घेऊ शकताय. आता मी हे 2 वेळा धुवून घेतलं आहे आणि या पद्धतीत त्याला पिलरनं आपण असं पील करून घेऊयात. त्याची सालं काढून घेऊयात, जी काही काळा भाग आहे तो. तर इथं आपला हा दुधी भोपळा ऑलरेडी कुक झाला आहे, मस्त असा आतपर्यंत भाजलेला आहे, बघू शकता. आता इथं मी वरचं सगळं साल काढून घेतले. आता आपण ह्याला बारीक असं चॉप करून घेणार आहे. तर बघू शकता नाही पटकन घुसतो इतपत आपला हा दुधी भोपळा भाजलेला आहे. तुम्हाला जसा बारीक हवा आहे किंवा मोठा जर ठेवायचा असेल तर तुम्ही मोठाही ठेवू शकता. तर जितका बारीक होईल तेवढी चव छान येते. प्रॉपर आपण जसं भरीत बनवतो तशी चव येते, त्याच्यामुळे शक्यतो बारीक बनवा. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळा बारीक करू शकता. तर बघू शकता मी मस्त असा दुधी भोपळा सगळा बारीक करून घेतला आहे आता. तर जितका बारीक करता येईल तितकं मी चाकूनं दुधी भोपळा आता हा बारीक करून घेतलेला आहे. आता इथं आपण जो काही कांदा भाजून घेतला होता आणि ते एक हिरवी मिरची पण मी यामध्ये घालणार आहे. हिरवी मिरची पण आपण बारीक चॉप करून घेऊयात आणि कांदा पण आपण बारीक चॉप करून घेऊयात.
आणि इथं मी एक मोठा आकाराचा कांदा पण असा चॉपिंग करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये अगदी कमी तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही. एक 2 ते 3 चमचे होईल इतपत मी तेल घालून घेतले. आता त्यामध्ये हा कांदा घालून घेऊयात आणि कांदा एक 2 ते 3 मिनटं छान असा परतून घ्यायचा. तर इथे थोडेसे मी मुठभर होईल इतपत मी शेंगदाणे पण यामध्ये घालणार आहे. अख्खे शेंगदाणे घालायचे. अख्खे शेंगदाण्याची चव अगदी वेगळी येते, त्याच्यामुळे अख्खे शेंगदाणे याच्यामध्ये मुठभर घालून घेतले आणि परत आपण हे छान असं परतून घेऊयात. हिरवी मिरची पण बारीक चॉप केलेली घालून घेतले. बघू शकता मस्त असं आपलं शेंगदाणे, कांदा आणि हिरवी मिरची भाजून तयार झाली. जास्त भाजायचा नाही कांदा, थोडा कच्चाच राखायचा. आणि आता आपण त्यामध्ये जो काही कांदा आणि दुधी भोपळा भाजून जो काही तयार करून घेतला आहे तो आता यामध्ये आपण घालून घेऊयात आणि मस्त असं आपण परतून घेऊयात. तर इथं मी 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतले. आता सगळ्यात महत्त्वाचा इंग्रेडियंट्स म्हणजे मीठ. तर इथं चवीनुसार आपण मीठ घातले आणि लाल तिखट जसं तुम्हाला आवडतं कमी जास्त तसं तुम्ही लाल तिखट यामध्ये घालून घ्या आणि छान असं हे मिक्स करून घ्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. इथं पाण्याचा वापर जराही करायचा नाही. याच्यामध्येच आपलं हे भरीत तयार होतं. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे न वापरता छान असं हे मिक्स करून घ्यायचं. बघू शकता गॅसची फ्लेम इथं लो केले. लो फ्लेमवरती मी मस्त असं एक 4 ते 5 मिनटं हलवून घेतले. झाकण वगैरे लावायचं नाही, नाहीतर त्याला स्टीम बसते. असंच भरीत खायचं. याची चव वेगळी, अगदी चव वेगळी येते. त्याच्यामुळे झाकण न लावता मस्त असं परतून घेतले. इथं आपलं भरीत तयार झालं. आता मी ते एक छान अशी मक्याची भाकरी करून घेतली. त्याच्यावरती हिरवी मिरची, कांदा आणि आपण हे बनवलेलं भरीत आता आपण घालून घेऊयात. इथे मी कोथिंबीरचाही वापर केलेला नाही, कारण आपण जो काही दुधी भोपळ्याचं भरीत केले त्याची प्रॉपर चव आपल्याला लागली पाहिजे. त्याच्यामुळे कोथिंबीरचा पण वापर केलेला नाही. तर असं हे गावरान पद्धतीचं भरीत एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.